नमस्कार मित्रांनो, फिटनेस के तेजसमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन. तर नक्की ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय याच्यावर आपण आज बोलणार आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागणार आहेत, त्यासाठी जे लागणारे आपल्याला काही जे मुद्दे आहेत ते माहिती असतील तर आपल्याला हा प्रवास करण्यासाठी खूप सुखकर जातं. आणि ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे फक्त वजन कमी करणे नाही, तर आपली जीवनशैली बदलणे किंवा आपल्या आहारात बदल करणे, अजून वजन वाढवणे म्हणा, किंवा आपल्या एक मेंटली जो स्ट्रेस असतो तो स्ट्रेस पण रिड्यूस कसा करायचा, या सर्वच गोष्टी याच्यामध्ये आज आपण बघणार आहे. तर पहिला मुद्दा जो आपण बघणार आहे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये तो म्हणजे गोल सेट करणे. गोल सेट करायचं आपल्याला काय आहे की बाबा आपल्याला वजन कमी करायचं आहे, की मसल्स वाढवायचे आहेत, की आपल्याला फक्त फिट राहायचं आहे. सपोज जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर आपण काय करणार, आत्ताचे जे आपले करंट वेट आहे मेजरमेंट्स बघणार आपण. त्याच्यानंतर आपलं वेट कॅल्क्युलेट वेट घेणार. वेट घेतल्यानंतर आपण आपला डाएट चेंज करणार. आत्ता आपली जे जे शेड्यूल आहे दिवसाचं त्याच्यामध्ये आपण व्यायाम कसं करायचं आहे आणि कॅलरीज मिनिमम किती आपल्याला करता येईल आणि प्रोटीन डाएट आपल्याला मॅक्सिमम कसा घेता येईल, ह्या गोष्टी बघाव्या लागतात. त्यामध्ये आता आपण काय करणार की बाबा मॅक्सिमम बॉडीमध्ये आपले जे जाणारे कार्बोहायड्रेट्स आहेत ते कार्बोहायड्रेट्स आपण कमी करणार. त्या ठिकाणी आपण काय करणार की बाबा मॅक्सिमम प्रोटीन, फायबर आणि आपल्याला जे लागणार आहेत हेल्दी फॅट्स हे वाढवणार. त्याच्याच अपोजिट आपल्याला जर अंडरवेट असेल, जर आपल्याला वेट वाढवायचं असेल तर आपण काय करणार, आपण जे करंट वेट आहे आणि आत्ता जे आपण कॅलरीज घेतो आहे त्या कॅलरीज आपण थोड्याशा वाढवायच्या आहेत. वर्कआउटची पद्धत आहे ती थोडी चेंज करायची आहे. मॅक्सिमम आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगकडे फोकस करायचा आहे, जेणेकरून तुमची स्ट्रेंथ आणि स्टॅमिना वाढला पाहिजे. जर तुमची स्ट्रेंथ वाढली तर बाय डिफॉल्ट तुमचे मसल्स चांगले ग्रोथ व्हायला सुरुवात होते. इथं आपल्याला तुम्ही जर कॅलरीज जास्त घेत असाल तर कॅलरीज जास्त घेतल्यामुळं आपल्याला एनर्जी चांगली मिळते. एनर्जी चांगली मिळाल्यामुळे आपण व्यायाम चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपण आपलं एक बॉडी वेट वाढवण्यासाठी चांगली मदत करू शकतो. तर दुसरा मुद्दा जो आपण बघणार आहे तो म्हणजे योग्य आहार, प्रॉपर डाएट. तर मेन गोष्ट आहे ती ट्रान्सफॉर्मेशनमध्ये म्हणजे डाएट. तर तुमचं डाएट प्रॉपर वेमध्ये असेल, जो तुमचा गोल सेट केलेला आहे त्या गोल सेट केलेल्यानुसार जर तुमचं डाएट असेल तर तुम्हाला तुमच्या ध्येयापासून, उद्दिष्टापासून कोणी लांब नाही ठेवू शकत. जर तुम्ही वजन कमी करायसाठी जर एक प्रॉपर गोल सेट केला असेल आणि जर सेट केलेल्या गोलनुसार तुम्ही वर्कआउट आणि तुमचं जर डाएट ठेवत असेल तर यामध्ये काय होते की लवकर तुम्हाला फॅट कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही प्रोटीन इंटेक जर प्रॉपर घेत असाल तुमच्या डाएटनुसार तर तुम्हाला वेट तर कमी होते पण मसल्ससुद्धा कमी होणार नाहीत. तुमचे एक स्ट्रक्चर जे आहे ते प्रॉपर वेमध्ये टोन बॉडी तुमची दिसायला चालू होते. सेकंड थिंग आपण काय करतो आहे की बाबा आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे वेट वाढवण्यासाठी. करंट वेट तुमचं जे आहे 50 किलो असेल आणि आपल्याला 65 ते 70 किलोपर्यंत जायचं असेल तर आपण काय करणार, तर आपल्याला पहिला कॅलरीज इंटेक जास्त कराव्या लागतील. त्याचबरोबर प्रोटीन प्रॉपर घ्यावं लागेल, फायबर्स असतील आपले, त्याच्यानंतर योग्य त्या मल्टीविटॅमिन्स, मिनरल्स आपल्याला इंटेक करणं गरजेचं आहे. आणि हे इंटेक करत असताना आपल्याला जसं डाएट आपण चेंज केलेलं आहे तसंच वर्कआउट पण आपल्याला चेंज करावे लागतील. आपण वजन ज्यावेळी कमी करायचं असतं तेव्हा आपल्याला मसल टोन ज्यावेळी बनवत असतो आपण त्यावेळी काय करतो, मिनिमम वेट आणि मॅक्सिमम रिपिटेशन घेतो. तर आपल्याला इथं आता वेट वाढवत असताना काय करायचं आहे, आपल्याला मॅक्सिमम वेट आणि मिनिमम रिपिटेशन जे फेल्युअरपर्यंत जाईल अशा पद्धतीनं आपल्याला इथे व्यायाम करायचा आहे, जेणेकरून काय तुमचा मसल पण चांगला ग्रोथ झाला पाहिजे. प्लस तुम्हाला जाणवलं पाहिजे की बाबा आपण हा जसं वर्कआउट करतो तसे आपल्या बॉडीमध्ये चेंजेस आहेत. इथं आपण तिसरा मुद्दा जो बघणार आहे तो म्हणजे कन्सिस्टन्सी किंवा नियमितता व्यायामातली.
तर आतापर्यंत जेवढे आपले जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये माझा प्रत्येक वेळी हा एक मुद्दा आहे, तो म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. आणि ट्रान्सफॉर्मेशन जर करायचं असेल तर कन्सिस्टन्सी ही असलीच पाहिजे. आता रिसेंटली जे तुम्ही एक नाव चर्चेत आहे, अंकित बयानपुरिया. तर त्यांनी जसं एक चॅलेंज घेतलं होतं 75 डेजचं हार्ड चॅलेंज. तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की त्याने एक गोल सेट ठेवला होता. त्याच्यानंतर त्यांना जसा ट्रान्सफॉर्म करायचा आहे त्या हिशोबाने त्यांनी त्यांचे 75 डेज हे कन्सिस्टंटली व्यायाम केले. त्यामुळं त्यांच्या बॉडीमध्ये असणारा जो डे 1चं चेंज आहे तो 75 डेजला चेंजेस बरेच आहेत. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आता तुम्ही जसं व्यायामात कन्सिस्टन्सी ठेवताय तसं आपल्याला प्रत्येक आठवड्याला आपल्या बॉडीमध्ये आपल्याला चेंजेस जाणवले पाहिजेत. जर आपल्याला आपल्या बॉडीमध्ये चेंजेस जाणवले नसतील तर तुमच्या डाएटमध्ये किंवा वर्कआउटमध्ये चेंजेस करावे लागतील. पण हे करत असताना तुमची कन्सिस्टन्सी असणंही खूप गरजेचं आहे. कारण की ज्यावेळी तुम्ही ठरवलेला गोल आहे तो तेवढ्या डेजमध्ये जर नाही कंप्लीट करू शकला तर काय उपयोग नाही आहे. आता आपल्याकडं काय होतं आहे ना की बऱ्याच वेळा आमच्याकडं क्लायंट्स येतात, ते म्हणतात सर माझं लग्न ठरलं आणि मला बॉडी ट्रान्सफॉर्म करायची आहे. त्यावेळी आम्ही त्यांना सांगतो की सर तारीख किती आहे, काय आहे विचारतो. विचारल्यानंतर ना ते सांगतात की सर हे आहे. तर एक 3 महिने आहेत लग्नाला, तर त्यांना जशी बॉडी पाहिजे तसं आपण आणण्यासाठी खूप प्रयत्न करतो. बरेच जण आहेत ज्यांना चांगलं एक फोटोशूट करायचं असतं, त्यासाठी वेट कमी करायचं असतं किंवा एक फेस चांगला दिसावा. तर त्यासाठी आम्ही एक 100 डेजचा प्रोग्राम बनवतो. त्या 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांची जर कन्सिस्टन्सी असेल, त्या कन्सिस्टन्सीमध्ये त्यांचा डाएट, त्यांचा वर्कआउट हा प्रॉपर पद्धतीने घेऊन त्यांना एक चांगला रिझल्ट देतो. हां, बरेच जण आहेत की येतात, सांगतात, पण कन्सिस्टंट नसतात, त्यांना रिझल्ट नाही भेटत. पण बऱ्यापैकी आमच्याकडे येणारे जे लोक आहेत त्यांना आम्ही रिझल्ट देण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांचं डेडिकेशन, त्यांचा डाएट आणि त्यांची कन्सिस्टन्सी. सो तुम्हाला एखादी गोष्ट जर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जर करायची असेल तर कन्सिस्टन्सी ही असलीच पाहिजे. तर चौथा जो मुद्दा आपण बघणार आहे तो म्हणजे मेंटली प्रिपेअर असणे आणि मोटिवेटेड असणे. का तर आपण जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हणून ठरवतो किंवा ज्यावेळी ट्रान्सफॉर्मेशन करत असतो त्यावेळी आपल्या डाएटमध्ये बरेच चेंजेस झालेले असतात आणि आपली जी असणारी आत्ताची लाईफस्टाईल ती पूर्णपणे चेंज झालेली असते. समजा आता आपल्याला एक वेट कमी करायचं आहे ठराविक दिवसामध्ये, तर आपल्याला आपल्या डाएटमधून कार्बोहायड्रेट्स पूर्ण हटवावे लागतात, मॅक्सिमम प्रोटीन घ्यावं लागतं, मील्सच्या टायमिंग चेंज करावे लागतात आणि आपल्याला मेन म्हणजे डिसिप्लिन होऊन या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मोटिवेटेड राहणे का तर मोटिवेटेड राहणे का गरजेचं आहे, कारण की जर आपण मोटिवेटेड नाही राहिलो आणि आपला जर फोकस जो आहे, जो गोल आहे, जो सेट केलेला गोल आहे, त्या गोलवर आपण जर फोकस नाही राहिलो तर काय उपयोग होणार नाही. कारण की आपण इकडे सगळं प्रॉपर पद्धतीनं सगळं फॉलो करतो आहे, सगळं करतो आहे, पण तुम्ही तुमच्या गोलकडं फोकस नाही आहे. तर मग जर फोकस नसेल तर कन्सिस्टन्सी होत नाही. जर कन्सिस्टन्सी नाही झाली तर तुम्ही प्रॉपर जो डाएट आहे तो डाएट पण प्रॉपर फॉलो नाही करत. त्यासाठी तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं असतं आणि मोटिवेटेड राहणं. तुम्ही जर एक चॅलेंज घेतलं की बाबा 100 डेजमध्ये आपल्याला हे करायचं आहे तर ते मग करायचं आहे. मग त्या 100 डेजमध्ये बऱ्याच तुम्हाला अडचणी येतील, पण हां त्यातनं मार्क काढायचा आहे. मार्क काढत असताना तुम्ही तुमचं डाएट आणि तुमचं वर्कआउट चुकला नाही पाहिजे, या गोष्टीकडे लक्ष द्यायचं. समजा एखाद्या वेळेस तुम्हाला डाएट फॉलो करायला नाही जमलं तर असं नाही की बाबा तो लगेच तिथं स्किप करायचं आणि परत ये. ठीक आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून परत फॉलो करा, परत कन्सिस्टन्सी ठेवा, पण ह्या गोष्टीमध्ये खंड पडू देऊ नका. तर पाचवा आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ट्रॅकिंग आणि सुधारणा. ट्रान्सफॉर्मेशन करत असताना आपण काय करतो की आपल्या बॉडीमधले जे चेंजेस आहेत ते आपण ट्रॅक करतो.
त्यानंतर जे आपले मेजरमेंट्स आहेत, जे आपले बायसेप्स असतील, ट्रायसेप्स असतील, दिसणारं जे आपलं स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरमध्ये किती इंचेसमध्ये आपला चेंजेस होतो आहे. त्याच्यानंतर आपला जो कॅलरीज आहेत, त्या कॅलरीज आपण किती ट्रॅक करतो आहे, आपलं करंट वेट किती होतं आणि एक 10 दिवसानंतरचं वेट किती आहे, परत त्याच्या पुढच्या 10 दिवसानंतरचं आपलं गोल काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी प्रॉपर पद्धतीनं ट्रॅक करणं हे खूप गरजेचं आहे. कारण की जर तुम्ही ट्रॅक केला तर तुम्हाला काय नेमकं झालं आहे हे कळते. आणि जर प्रत्येक 10-10 दिवसाला जर तुम्ही ट्रॅक करत असाल, सपोज आता 100 डेजचं आपण चॅलेंज केलं, तर पहिल्या एक 10 दिवसात लक्षात येते की बाबा आपल्याला वेट प्रॉपर पद्धतीनं रेड्यूस व्हालं, तर आपण काय करणार आहे, तोच डाएट वर्कआउट प्रॉपर परत 10 दिवसांसाठी बघणार. परत आपण चेक करणार की बाबा आपल्याला अजून काय रिझल्ट्स आले. चल ठीक आहे, पहिल्या 10 दिवसात आला, पण नंतरच्या 10 दिवसात जर आला नसेल, पुढच्या 10 दिवसात आपण काय करतो, वर्कआउट आणि डाएटमध्ये परत चेंज करतो. त्या 10 दिवसांमध्ये जर आपल्याला परत चांगला जर रिझल्ट्स येत असेल तर तो कंटिन्यू करतो. जिथं आपल्याला रिझल्ट्स यायचे स्टॉप होतात, तिथं आपल्याला चेंजेस करणे खूप गरजेचं आहे. त्यामुळं ट्रॅक करणे आणि ॲडजस्टमेंट्स ज्या असतील आपल्या, त्या करणे खूप गरजेचं आहे सगळं. त्यामुळे ट्रान्सफॉर्मेशनमध्ये हा एक मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. हा झाला भाग आपल्या चेंजेसबद्दल. दुसरा भाग आहे आपल्या डाएटमध्ये. डाएट हा आपल्या बॉडीमधल्या चेंजेसनुसार चेंज होत असतो. त्यामुळं कॅलरीज इनटेक होणे, कॅलरीज कमी करणे, कॅलरीज डेफिसिटमध्ये जाणे, त्याच्यासोबत मेडिसिन्सची काही हेल्प घ्यावी लागते आपल्याला. त्या मेडिसिन्सच्या हेल्पनुसार आपल्याला कमी करावं लागतं, सगळ्या गोष्टी जास्त कराव्या लागतात. तर मित्रांनो, ह्या टिप्स तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनबद्दल कशा वाटल्या त्या नक्की मला कळवा. मी माझा शेवटी एक ट्रान्सफॉर्मेशनचा फोटो शेअर करतो आहे, तुम्ही बघा. तो मी फक्त 6 वीकमध्ये माझ्यात केलेल्या चेंजेसनुसार मी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलेलं होतं. तुम्हाला जर आणखीन काही टिप्स हव्या असतील तर प्लीज मला कमेंट करून कळवा. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.